हॅलो फ्रेंड्स, वर्षाच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण छान अशी मुलांसाठी नाश्त्यासाठी किंवा टिफिनला देण्यासाठी छान अशी रेसिपी करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ही ब्रेडची नसून सुजीपासून बनवलेली आहे, म्हणजेच रव्यापासून। एका कढईमध्ये मी तेल घेतलंय, त्याच्यामध्ये जिरं घातलं, त्यानंतर त्याच्यामध्ये मी आता मोहरी घालणार आहे। मोहरी व्यवस्थित फ्राय झाली की त्यामध्ये आपण बारीक कट करून मिरची घेणार आहोत। तुम्हाला तिखट हवा असेल तर तुम्ही आणखीन घालू शकता। मी 2च मिरच्या कट करून घेतल्यात आणि त्यानंतर आपण ह्याला परतून घेऊयात। व्यवस्थित मिरची छान फ्राय झाली की त्यामध्ये बारीक कट करून कोथिंबीर घेतली, ती ह्याच्यामध्ये घालूयात। कोथिंबीर व्यवस्थित फ्राय झाली की त्यामध्ये आपल्याला आता 1 वाटी रवा घ्यायचा आहे। कुठल्याही वाटीने तुम्ही घेऊ शकता। तर हे बघा, मी या वाटीने, माझा एक घरातली वाटी आहे, त्या वाटीने मी 1 वाटी रवा घेतलाय आणि हा बारीक रवा आहे तो व्यवस्थित आपल्याला त्याचा कलर चेंज होईपर्यंत, म्हणजे त्याचा कच्चा न राहता तो व्यवस्थित भाजला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। हे बघा, ह्याचा थोडा कलरही चेंज झाला आहे। आता हा आपल्याला एका दुसऱ्या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे किंवा बाउलमध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला आता ह्याच्यामध्ये 1 वाटी दही घालायचं आहे। हे घरातील दही आहे माझं, वाटीला थोडंसं कमी आहे, आंबट असल्यामुळे मी थोडं कमी घेतलं। जर आंबट नसेल तर तुम्ही वाटीभर घेऊ शकता। आणि हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्याच वाटीत मी थोडंसं पाणी घेऊन हे परत आता एकदा मिक्स करून घेत आहे। आपल्याला साधारण 1 ते 1.5 वाटी पाणी लागतं। जर तुम्हाला आणखीन लागत असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता, कारण आपलं बॅटर किती फुलतं त्याच्यावर अवलंबून आहे पाणी। हे बघा, मी परत एकदा थोडंसं घातलंय आणि हे मिक्स करून घेतलंय। हे बघा, हे याप्रमाणे एवढं पातळ ठेवायचं। आता एक टिन घेतलाय, त्यामध्ये 2-3 थेंब मी तेल घातलंय आणि ते सर्व व्यवस्थित सर्व बाजूनी किडांनी लावून घेतलंय, म्हणजे आपण जे याच्यात बॅटर घालणार आहोत ते व्यवस्थित आपलं निघायला हवं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चवीनुसार मीठ घातले मी आणि अर्धा चम्मच हा खाण्याचा सोडा आहे। आता हे परत एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आणि आता शेवटी ह्याच्यामध्ये आपल्याला इनो घालायचा। इनो शक्यतो शेवटीच घालायचा आणि थोडंसं पाणी घालून ॲक्टिवेट करूयात आणि हे सर्व मिश्रण परत मिक्स करूया। बघा किती घट्ट आहे, याप्रमाणे तुम्हाला मिश्रण ठेवायचे आणि इनो जसं जसं फुलेल तसं तसं बॅटर आपलं हे फुलतं आणि जास्त न मिक्स करता आपल्याला आता त्या डब्यामध्ये किंवा टिनमध्ये हे काढून घ्यायचे बॅटर। आणि दुसऱ्या साईडला मी कढईमध्ये पाणी ठेवले गरम होण्यासाठी आणि ते झाकून ठेवले। आता त्यामध्ये हे 2 मिनटं टॅप करायचं आणि हे पाण्यामध्ये आपल्याला तो डब्बा ठेवायचा आहे। तुमच्याकडे असा टिन नसेल तर तुम्ही कुकरचा डब्याचा वापर करू शकता। आणि हे आता आपल्याला एक 10 ते 15 मिनटासाठी वाफवण्यासाठी ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपण याच्यासाठी लागणारी जी भाजी आहे ती बनवूया। मी बटाटे अगोदरच उकडून घेतले आणि हे बघा याप्रमाणे मॅश करून घेते। ते तुम्ही हातानेही करू शकता किंवा चम्मचने केले तरी चालतात। याप्रमाणे तुम्ही हे सर्व मॅश करून घ्या, म्हणजे त्यामध्ये गुठळ्या राहणार नाही, इथपर्यंत आपल्याला मॅश करायचे आहे। आता त्याची भाजी बनवूया। एका पॅनमध्ये मी तेल घेतलं, त्यामध्ये आता मोहरी घालते, जिरं, त्यानंतर हिरवी मिरची, मिरची दोन्हीमध्ये असल्यामुळे थोडी कमी घालायची, हळद, मीठ चवीनुसार आणि थोडासा गरम मसाला, म्हणजे त्याची टेस्ट एक छान मस्त लागेल। आणि आता आपण जे बटाटा मॅश करून घेतलाय तो ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। हे बघा, व्यवस्थित असा आपल्याला हा मिक्स करायचा आणि त्याची छान अशी कलर पूर्ण बटाट्याचा येलो झाला पाहिजे। भाजी छान बनवून घ्यायची व्यवस्थित। असं 2 ते 3 मिनटं लागतात भाजी बनवण्याला। आणि शेवटी कोथिंबीर घालूया भरपूर अशी, कारण मुलं अशी घात नाहीत आणि अशा रेसिपीमध्ये घातली तर मुलं आवडीने, त्यांना माहिती पडत नाही की कोथिंबीर आहे की काय। आणि या दिवसात जास्तीत जास्त पालेभाज्या घालायला मुलांना रेसिपीच्या माध्यमातूनच खाऊ घालता येतात, नवनवीन डिशच्या माध्यमातून। हे बघा, छान आपली अशी भाजी छान तयार झाली। आता आपलं जे बॅटर आहे किंवा आपण जो टिनमध्ये बॅटर ठेवलं होतं ते व्यवस्थित झालं का बघूयात। हे बघा, चाकू घालून बघितलं मी, व्यवस्थित झालं। आता याला थंड करून घेऊयात। एका साईडला मी हे थंड होण्यासाठी ठेवलं आहे। अगोदर ह्याच्या साईडच्या कडा काढून घ्यायच्या व्यवस्थित सावकाश अशा, आणि मग नंतर मध्ये मी एक रेष टाकली आहे आणि आता नंतर परत या साईडने मी परत कट करून घेते आहे। ह्याचे एकाचे मी 4 भाग केले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे ठेवू शकता। आणि हे मी तुम्हाला काढून दाखवते। हे बघा किती व्यवस्थित आपलं असं छान हे बॅटर फुललेलं आहे, एक प्रकारचा ढोकळाच म्हणून व्यवस्थित असा झालेला आहे। हे बघा, आता ही सर्व मी काढून घेते। आपल्या टिनला किंवा त्या डब्याला कुठेही चिटकला नाही तो, हे बघू शकता तुम्ही। आता ह्याची जी भाजी बनवली ती ह्याच्यावरती आपण लावून घेऊयात, व्यवस्थित अशी लावून घेऊयात। तुम्हाला हवी तेवढी कमी जास्त तुम्ही लावू शकता, पण याप्रमाणे अशी सर्व बाजूनी व्यवस्थित लावायची आणि दुसरा भाग याच्यावरती ठेवायचा। तुम्ही हवं तर याचे 2 भाग करू शकता किंवा 4ही भाग करू शकता, तुम्हाला जसं बरं वाटेल तसं। हे बघा, मी अशा प्रमाणे हे लावून घेतले आणि आता एका पॅनमध्ये परत तेल ठेवते आणि त्यावर मध्ये हे एकाचे मी 2 भाग केलेत आणखीन। आणि हे जी आपली छान नाश्त्यासाठी जी रेसिपी बनवतो अशी मस्त
छान असे आता हे परतून घेऊया व्यवस्थित. आणि हे छान दोन्ही साईडने आपल्याला छान भाजून घ्यायचे. त्याचा थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत आपण परत एकदा याला पलटून घेऊयात. किंवा मग तुम्ही याप्रमाणे छोटे कट करू शकता. मी बघा मी 4 केलेत, म्हणजे मुलांना खायला सोपे जातील. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून नंतर बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे बघू शकता तुम्ही किती छान असा टेस्टी नाश्ता झाला आहे. 1 कप वाटीपासून आपला छान असा नाश्ता तयार होतो आणि मुलंही आवडीने खातात. तुम्ही वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.